शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता आपण काय करतोय तर 60-60 मीटर क्यूबचं कॅल्बा कंपनीचं फिल्टर इन्स्टॉलेशन या ठिकाणी करतोय आणि जे आउटलेट आहे ते आपण टोटली 4 इंचीमध्ये दिले. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की काय होतं, बऱ्याच शेतकरी बांधवांना ही अडचणी जी आहेत ते ऑनफिल्ड बहुतांशपणे येतेच. कारण काय होतं, पाईपलाईन एका साईडनं असते, कट्टा आपण तिसरीकडे करतो, दुसरी गोष्ट जी काय आपला फिल्ट्रेशनचा फिल्टर असतो तो तिसरीकडे बसवतो. पण काय होतं, मग अशा पद्धतीनं ज्या त्या ठिकाणी पाईपलाईन न्यायला अडचण येते. तर आपण काय केलंय तर 45 डिग्री म्हणजे 45 डिग्रीमधलं आपण काय केलंय तर वाकाने या ठिकाणी बसवलंय. आपली पाईपलाईन अशी सरळ आली होती तिरकी आणि याकडे आपल्याला कर्व करायची होती. तर आता 90 डिग्रीमधलं जर हे वाकान जर बसवायचं म्हणलं असतं या ठिकाणी तर काय होतंय, असं बसवून अशा पद्धतीने बसत नाही. तर 45 डिग्रीमधलं वाकान जर बसवलं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या बसले. आणि दुसरा एक मुद्दा की करायचं काय की ज्या ठिकाणी आपण काय करतो एल्बो बसवतो, तर एल्बो फिल्ट्रेशनच्या हातरानामध्ये बसवलं तर चालतं. पण ज्या ठिकाणी आपण फिल्ट्रेशन सिस्टीम करतो त्या ठिकाणी 90° मधलं जे काय वाकण म्हणतो आपण बेंड, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीचं बेंड बसवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे होतं काय, जी पाण्याचा जो लॉस आहे आपण काय म्हणतो हेड लॉस, तो हेड लॉस बऱ्यापैकी होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर नव्याने इन्स्टॉलेशन करत असाल तर अशा पद्धतीच्या काही इक्विपमेंटचा वापर करा जेणेकरून तुम्हाला फायदा हा 100% होईल.